अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे देवा परमेश्वरा, मी सुंदर आहे की नाही हे मला माहीत नाही रे, परंतु मी मनसोक्त आहे हे मला चांगलेच माहीत आहे. मी हसले तर खिळखिळून हसते, रडते तर अशी ओली होईपर्यंत रडते, चिडते तर इतकी चिडते की पुन्हा बोलतच नाही. मनवल्यास मी काही सेकंदातच म्हणते. नाराज होणं आणि मी नाराज होणं यात खूप फरक आहे रे. जेव्हा मी नाराज होते तेव्हा समोरच्याची एक स्माईलसुद्धा माझी नाराजी दूर करू शकते. थोडी वेळी तर खूप लवकर चिडते, छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेते. काही गोष्टी माझ्या मनाला लागल्या तर समोरच्या व्यक्तीला मी वाईट साईट लगेच बोलून टाकते. हो देवा, मी अशीच आहे रे आणि सर्वांशी असंच वागते. माझ्या जवळचे मला चांगलंच ओळखतात. माझा राग लवकर लांब करतात, कारण त्यांना मी माहीत आहे मी कशी आहे ते त्यांना चांगलंच माहीत आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे. म्हणून बाळूमामांच्या या पुण्याच्या कार्याला तुमचाही हातभार नक्कीच लावा. मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय बाळूमामा. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला नेमकं काय सांगू इच्छित आहेत तेच आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया आणि मामांनी दाखवलेल्याच मार्गाचा अवलंब करूया. म्हणजेच आपल्या हरलेल्या जीवनाला पुन्हा एकदा नव्याने एक नवीन दिशा जीवन जगण्यासाठी नक्कीच दिसेल. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांना काही गोष्टी सांगू इच्छित आहेत. तर त्या संदेशामध्ये पुढील प्रमाणे आहेत. बाळूमामा, माझ्या आयुष्यामध्ये माझा झालेला अपमान अजूनही माझ्या मनात जिवंत आहे. तो दिवस आठवला की माझ्या अंगावर शहारे येतात आणि माझ्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी येतं आणि हृदयातून एक आगीची ज्वाळ उडते. ते क्षण असे होते जेव्हा माझी किंमत त्यांना पायदळी तुडवली, माझ्या स्वप्नांची थट्टा केली, माझ्या मेहनतीला कमी लेखलं. तेव्हा माझ्या डोळ्यात फक्त अश्रू होते, परंतु मामा, त्या अश्रूमध्ये एक ठाम निर्धार दडला होता. त्या अश्रूमध्ये एक ठाम निर्धार दडला होता. मी गप्प बसले होते, पण मनात ठरवलं होतं, आज जरी तुम्ही माझ्यावर हसलात, उद्या माझं नाव ऐकून तुमचं डोकं खाली जाईल. त्या दिवसापासून प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक संधी बनली. प्रत्येक दुःखाला मी ताकद बनवलं, प्रत्येक नकाराला मी प्रेरणा बनवलं आणि आजही तो अपमान मला आठवतो बाळूमामा. परंतु आता ती वेदना वाटत नाही. तोच मला पुढं ढकलतोय, तोच मला पुन्हा पुन्हा उभा राहायला शिकवतोय. मी तोच माणूस आहे ज्याला तुम्ही कधी काळी अपमानित केलं होतं, पण आज मी तितकाच मोठा झालोय की तुमच्या डोळ्यात मला पाहताना लाज वाटेल. माझा अपमान माझी हार नव्हती बाळूमामा. माझ्या आयुष्यामध्ये माझा अपमान माझी हार नव्हती. तीच माझी खरी सुरुवात होती. तीच माझी खरी सुरुवात होती. जय बाळूमामा. बाळूमामा, तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी रुबाबात जगत आहे. बाळूमामा, तू माझा आधार आहेस. माझा आधार आहेस तू. मला जीवनाच्या वाटेवर अनेक वळणी आली, चढ उतार आले. कधी अंधार आला तर कधी दाटून आलं, तर कधी प्रकाशाची किरकिर दिसली. परंतु मामा, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक क्षणी एक गोष्ट मात्र अटळ राहिली, ती म्हणजे तुमचा आधार. बाळूमामा, आयुष्यामध्ये तुमचे आभार मी कसे मानू हे मला कळतच नाही.
तू फक्त माझा बाप, बंधू, सखा, मित्र किंवा जीवनसाथी नाहीस, तर तू माझा अस्तित्वाचा भक्कम पाया आहेस. ज्या क्षणी मी थकलो, हरलो, त्या क्षणी तुमचा हात माझ्या हातात आला आणि नवी उमेद जागवून दिली. बाळूमामा, तुमच्या डोळ्यातील विश्वास पाहून माझ्या मनात पुन्हा लढण्याची जिद्द निर्माण झाली. तू माझ्या स्वप्नांना पंख दिलेस आणि माझ्या ध्येयांना दिशा दाखवलीस. तुझ्या बोलण्यातला गोडवा, तुझ्या हास्यातील निरागसता आणि तुझ्या हृदयातील प्रेमळता आणि प्रेम या सगळ्यांनी मला तुझ्यात गुंतवून टाकले रे. परंतु मामा, माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी तुला सहज कळतात, न बोलताही. तू माझ्या भावना ओळखतोस. माझ्या दुःखात तू माझ्यासोबत रडतोस आणि माझ्या आनंदात तू माझ्यासोबत हसतोस. बाळूमामा, आपले हे नाते युगायुगाचे नसून तर ते दोन आत्म्याचे पवित्र बंधन आहे. कधी कधी मला भीती वाटते, जर या जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर माझे बाळूमामा नसते तर माझं काय झालं असतं. माझा आधार तुटून गेला असता. माझ्या जीवनाची दिशा हरवून गेली असती. तू माझ्यासाठी एक सुरक्षित घर आहेस, जिथे मी जगाच्या धावपळीतून शांतपणे विश्रांती घेते. तुझ्या कुशीत मला स्वर्ग मिळतो आणि तुझ्या मिठीत मला जगातील सर्वात मोठे सुख लाभते. माझ्या भविष्याची स्वप्ने रंगवताना माझा हात नेहमी तुझ्या हातात असतो. आपण सोबत हसणार आहोत, सोबत रडणार आहोत आणि जीवनातील प्रत्येक आव्हान एकत्र पार करणार आहोत. तू माझ्या जीवनातील सर्वात सुंदर आणि अनमोल भेट आहेस. माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. माझ्या प्रत्येक धडपडण्यात तू आहेस. तू माझा भूतकाळ आहेस, तू माझा वर्तमान आहेस आणि तूच माझा सुंदर भविष्यकाळ असणार आहेस. तू माझा आधार आहेस, माझा, आणि हा आधार माझ्यासाठी कायमस्वरूपी राहील. माझे प्रेम तुझ्यासाठी अनंत आणि अमर्याद आहे. म्हणूनच मामांना मी एकच प्रार्थना करते की बाळूमामा, मला इतकं कधीच देऊ नका की माझ्यात अहंकार यावा. मला इतकं कधीच देऊ नका की माझ्यात अहंकार यावा. पण एवढा आशीर्वाद नक्की द्या की फक्त संकटातच नाही तर आनंदातही मी तुमच्या चरणाजवळ असावं आणि आयुष्यामध्ये माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमची सेवा करण्याची संधी मला मिळावी. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी एक तुम्हाला छोटीशी कथा सांगणार आहे. तर ती कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की कर्म म्हणजे काय असतं आणि त्या कर्माचं फळ कधी आपल्याला मिळत असतं. मग ते कर्म चांगले असोत किंवा वाईट कर्म असोत. चला तर मग भक्तांनो, आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, एक दया नावाची महिला असते. तिला एक मुलगा असतो. त्याचं नाव असतं गोपाळ. दया ही नावाप्रमाणेच दयाळू असते. तिच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरी शोधण्याच्या निमित्ताने बाहेर गावी जातो. दया रोज 3 भाकरी आणि भाजी करत असे. 2 भाकरी स्वतःसाठी ठेवून 1 भाकरी आणि थोडीशी भाजी आपल्या घराच्या उघड्या खिडकीत ठेवत असे, जेणेकरून एखादा गरीब भुकेला असेल तर ती भाकरी त्याला दिसेल आणि ती खाऊन तो संतुष्ट होईल. एक गरीब कुबडा माणूस ती भाकरी रोज पाहत असे आणि तो ती भाकरी खात असे. पण तो भाकरी घेत असताना चांगले कराल तर चांगले होईल, वाईट कराल तर वाईट होईल असे पुटपुटत असे. दया त्या माणसाला रोज बघत असे. ती विचार करते की हा माणूस रोज भाजी भाकरी घेऊन तर जातो, माझ्याकडे बघतो आणि काहीतरी पुटपुटत निघून जातो, पण मला धन्यवाद म्हणत नाही किंवा मला कसल्याही प्रकारचा आशीर्वादही देत नाही. तिला त्या माणसाचा खूप राग येतो. एके दिवशी रागाच्या भरात ती एका भाकरीत विष कालवते आणि ती भाकरी खिडकीत ठेवायला जाते. पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात विचार येतो की मी जे काही करते हे अत्यंत वाईट करत आहे, हे बरोबर नाही. असा विचार करून ती विषारी भाकरी चुलीत जाळून टाकते
आणि दुसरी ताजी भाकरी खिडकीत ठेवते. नित्याप्रमाणे तो माणूस भाकरी खातो आणि पुटपुटत निघून जातो. काही वेळाने दारावर टकटक होते. ती दार उघडते. दारात आपला मुलगा गोपाळ पाहून तिला फार आनंद होतो. दया त्याची विचारपूस करते. तेव्हा गोपाळ सांगतो की मी फार थकलेला आहे, भुकेलेला आहे. बऱ्याच दिवसात मला खायला मिळालेलं नाही. अशक्तपणामुळे मी रस्त्यावर चक्कर येऊन पडलो. एका माणसाने माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मी शुद्धीवर आलो. त्याने मला भाकरी आणि भाजी खायला दिली. तेव्हा कुठे मी कसाबसा घरापर्यंत येऊ शकलो. आता दयाच्या लक्षात आलं होतं की आपल्या मुलाला मदत करणारा तो रोजचाच कुबडा माणूस आहे. तिच्या काळजात चर्रकन होतं. आज तर मी रागाच्या भरात केलेली विषारी भाकरी खिडकीत ठेवली असती तर किती अनर्थ झाला असता. ती देवाचे आभार मानते. म्हणून मामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कुठलंही कर्म करत असताना प्रामाणिकपणे आणि चांगलंच काम करत जा. तुझं कधीही चांगलंच होईल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते. ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्माने चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे. हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो,
कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात, आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं, असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते
ते गमावून बसलेले असतात, हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळवू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं
आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.